नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण एका अशा गुन्हेगारी प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे। 3 वर्षाची यज्ञा या गोष्टीपासून पूर्णपणे अज्ञानी होती की आज आपलेपणाचा दिखावा करत फिरणारे काही हैवान या जगात आहेत, ज्यांची असली फितरत ओळखणे अशक्य आहे। आणि याच कारणामुळे आज महाराष्ट्रातील मालेगाव जवळचे छोटेसे डोंगराळे गाव जळत आहे। डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि प्रचंड संताप घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहे, एका 3 वर्षाच्या चिमुकलीसाठी न्यायाची मागणी करत। आज मालेगावचा शेतकरी असो, मजूर असो किंवा रोज मेहनत करून पोटाची खळगी भागवणारा कोणताही माणूस, सगळ्यांची एकच मागणी आहे, त्यांच्या आवाजाला न्याय मिळावा। फाशी अशी घुमणारी हा गावभर ऐकू येत आहे, पण मुख्य प्रवाहातील मीडियाला तर गरीब कुटुंबाशी संबंधित प्रकरणातून काय TRP मिळणार। त्यामुळे माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ आणि ही घटना जितक्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता तितकी पोहोचवा, कारण या घटनेने केवळ मानवतेलाच लाज आणलेली नाही, तर आपण आज शांत राहिलो तर आपली हीच शांतता भविष्यात असे आणखी राक्षसी अपराध वाढवेल। हा प्रकार आहे मालेगाव जवळील सुमारे 2000 लोकसंख्या असलेल्या डोंगराळे या गावाचा। या गावात प्रामुख्याने शेतकरी आणि दिहाडी मजदूर राहतात। याच गावात 3 वर्षाची यज्ञा आपल्या कुटुंबासोबत राहत होती। तिचे वडील व्यवसायाने फोटोग्राफर होते आणि आई गृहिणी। यज्ञाला फक्त 1 वर्षाची धाकटी बहीणही होती। 16 नोव्हेंबर 2025च्या सायंकाळी साधारण 3 ते 4 वाजताच्या दरम्यान यज्ञा रोजप्रमाणे घराबाहेरच्या ओट्यावर खेळत होती। त्यावेळी तिची आई, आजी आणि मावशी घराच्या आत तिच्या धाकट्या बहिणीसोबत होत्या। काही मिनिटांनी त्यांना जाणवले की यज्ञा बाहेर खेळत असल्याचा आवाज येत नाही। सुरुवातीला त्यांना असे वाटले की कदाचित ती घराजवळच कुठेतरी खेळत असेल, पण 35 ते 40 मिनिटे गेल्यानंतरही यज्ञा घरात परतली नाही। तेव्हा त्यांच्या मनात काळजी आणि भीती वाढू लागली। त्यावेळी यज्ञाचे वडील फोटोग्राफीच्या कामानिमित्त गावाबाहेर गेले होते। घराजवळच्या परिसरातून ते गल्ल्या-गल्ल्यांपर्यंत आणि मोहल्ल्यात शोध घेत राहिले। गावकऱ्यांनीही यज्ञाच्या शोधात हातभार लावला। सायंकाळ चढत होती आणि वाढत्या अंधारासोबत आशेची किरणेही मंदावत चालली होती। त्यात हे छोटेसे गाव, जिथे ना CCTV कॅमेरे होते ना व्यवस्थित लाईटची सोय। सायंकाळी साधारण 7:30 वाजता गावकऱ्यांच्या शोध मोहिमेने त्यांना यज्ञाच्या घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या मोबाईल टॉवरपर्यंत नेले, कारण तिथे कंपाऊंड वॉल जवळील झुडपात त्यांना यज्ञाची निर्जीव देह दिसून आला। तिच्या शरीरावर मारहाणीचे अनेक खुणा होत्या आणि डोक्यावर एका जड दगडाने प्राणघातक वार करण्यात आला होता। तो दगड तिच्या मृतदेहाजवळच पडलेला होता। एका छोट्याशा जीवाची अशी अवस्था पाहून गावकऱ्यांचे अंग शहारले, हृदय पिळवून निघाले। घरापासून फक्त 300 मीटरवरच मृतदेह मिळणे हे स्पष्ट संकेत देत होते की आरोपी गावातीलच कुणीतरी असावा आणि गुन्हा ह्याच परिसरात घडला असावा। पोलिसांनी घरच्यांची, आसपासच्या लोकांची आणि गावकऱ्यांची चौकशी सुरू केली असता त्यांना हे कळले की यज्ञा नेहमी घराजवळच मोहल्ल्यातील मुलांसोबत खेळत असे। त्यानंतर पोलिसांनी त्या मुलांकडे चौकशी वळवली आणि त्यातून एक महत्त्वाचा धागा समोर आला। मुलांनी सांगितले की एखाद्या अंकलने यज्ञाला चॉकलेट आणून देतो म्हणून तिला सोबत नेले होते। पोलिसांनी त्या अंकलबद्दल विचारले असता मुलांनी त्याची ओळख विजय खरनार अशी सांगितली। हे नाव ऐकताच पोलिसांसोबत उपस्थित गावकरी हादरून गेले, कारण यज्ञाच्या घरापासून अवघ्या 200 मीटरवर राहणारा 24 वर्षाचा विजय खैरनार हा अविवाहित दैनंदिन मजुरी करणारा बांधकाम कामगार सगळ्यांसोबत यज्ञाला शोधण्याचे नाटक करत फिरत होता। आता त्याचे 2दा मोबाईल टॉवरजवळ कंपाऊंड वॉल ओलांडताना दिसणे, गरजेपेक्षा जास्त चिंता दाखवणे आणि शोध मोहिमेत असलेली त्याची बनावट उत्सुकता सगळे गावकऱ्यांना समजले। रात्री साधारण 8:15 वाजता पोलिसांनी विजय खैरनारला ताब्यात घेऊन मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणले। चौकशी दरम्यान सभ्य सत्कारानंतर त्याने आपल्या घृणास्पद गुन्ह्याची कबुली दिली। 1-2 महिन्यांपूर्वी यज्ञाच्या वडिलांसोबत त्याचे भांडण झाले होते आणि त्या भांडणाचा बदला तो अशा भयावह पद्धतीने घेऊ इच्छित होता, पण दुर्दैवाने बदला घेण्यासाठी विजय खैरनारने अत्यंत नीच आणि घृणास्पद मार्ग निवडला। 16 नोव्हेंबर 2025च्या सायंकाळी साधारण 4:15 वाजण्याच्या सुमारास त्याने यज्ञाला घराबाहेर खेळताना पाहिले आणि त्याच्या विकृत मेंदूत एक शैतानी विचार चमकून गेला। त्या विचाराला आकार देण्यासाठी त्याने यज्ञाला चॉकलेट देतो असा बहाणा करून सोबत येण्यासाठी तयार केले, पण विजयची निष्ठा केवळ यज्ञाचा खून करून तिच्या वडिलांवर बदला घेण्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्याही पलीकडे गेलेली होती, इतकी घृणास्पद की जिची क्षमा नकारताही नाही।
मासूम यज्ञासाठी मात्र तो तिचा विजय अंकलच होता, म्हणून ती त्याचा हात धरून निरागसपणे त्याच्यासोबत गेली. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे तिच्या आयुष्याच्या त्या शेवटच्या क्षणी तिला जे सहन करावे लागले, ती वेदना, ती भीती आणि ती असहाय्य यातना हे शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही. विजय खैरनारसारख्या लोकांसाठी हैवान, शैतान, राक्षस, दरिंदा हे शब्द देखील खूपच छोटे वाटतात. यज्ञाच्या आक्रोशाचा आवाज विजयच्या घराच्या 4 भिंतीच्या आतच दडपला गेला. तिथेच त्याने तिचा जीव घेतला. नंतर अंधाराचा फायदा घेत त्याने घराजवळील सुनसान भागात तिचा मृतदेह फेकून दिला आणि ओळख लपवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर जड दगडाने वार केले. यज्ञाच्या आई वडिलांवर काय बितली असेल हे शब्दात समजावणे अशक्य आहे. काही क्षणांपूर्वी ज्या घरात हास्याचे स्वर घुमत होते तेच घर एका क्षणात उघड्या शून्यासारखे शांत, रिकामे आणि तुटून गेले. आजही यज्ञाची खोली तशीच आहे. तिची खेळणी जशी ठेवली होती तशीच ठेवलेली आहे. पण त्यांना उचलणारे ते लहानसे हात आता ते कधी परत येणार नाहीत. यापेक्षा मोठा वेदना आई वडिलांसाठी कोणतीच नसते आणि या जखमेची भरपाई तर कधीच होऊ शकत नाही. विजय खैरनारला बियाणे कलम 66 आणि 103 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने तपशीलवार कबुली दिली आहे आणि वैद्यकीय पुराव्यानुसार त्याचे DNA ही जुळले आहेत. शेकडो लोक आज रस्त्यावर उतरून हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि विजयला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आहे. मालेगाव तालुक्यात पूर्ण शटडाऊन पाडण्यात आले. गावकरी संतापाने रस्त्यावर उतरले आहेत, कारण त्यांना भीती वाटते की एका गरिबीच्या मुलांसाठी त्यांनीच आवाज उठवला नाही तर बाकी प्रकरणांप्रमाणे यज्ञाच्या घरच्यांचाही डोळ्यांना न्याय प्रतीक्षेत आयुष्यभर पाणी साचत राहील. मला आशा आहे की या न्यायासाठी, सत्यासाठी आवाज उठवताना तुम्ही सदैव एकजूट उभे राहाल. अशा क्रूरता थांबवण्यासाठी आपल्या आवाजाची गरज आहे. शांतता हे अपराधांचे सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे न्यायासाठी बोलत राहा, लढत राहा आणि प्रत्येक यज्ञासाठी देशाला जागं ठेवा. मंडळी, ही होती आजची क्राईम स्टोरी. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे जाईल तशा नवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्की देत राहू. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या एका थरारक ट्रू क्राईम एपिसोडमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.